अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विराजमान। विलोभनीय मूर्तीची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा संपन्न। पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत श्रीरामाचं पूजन। मंत्रघोषात विधिवत प्राणप्रतिष्ठा संपन्न। 22 जानेवारी 2024 हा नव्या कालचक्राचा उगम। पंतप्रधान मोदींचा विश्वास, पुढील 1000 वर्षांची पायाभरणी करायची आहे, पंतप्रधानांचा संकल्प। प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मोदींनी सोडला 11 दिवसांचा उपवास। श्री गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते पंचामृत प्राशन करत मोदींनी उपवास सोडला। श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याला देशातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित। ज्येष्ठ शास्त्रज्ञ, उद्योगपती, कलाकार, नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। राम मंदिरासह आता रामराज्याची निर्मिती करावी, सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन। शिस्त, सत्य, करुणा, देशभक्तीतनं साकारणार रामराज्य, मोहन भागवत यांचा संदेश। राम मंदिराच्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या श्रमवीरांचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान। मोदींच्या हस्ते श्रमवीरांवर फुलांचा वर्षाव। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये दिवाळी, राम मंदिराला आकर्षक रोषणाई, तर शरयू तीरी दीपोत्सव साजरा। अयोध्येतले रस्ते, घरं दिव्यांनी उजळली। ठाण्यामध्ये कोपिनेश्वर मंदिरातनं मुख्यमंत्री शिंदेंनी तर नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी पाहिला लाईव्ह सोहळा। राम मंदिराला लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळासह भेट देणार। जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत। ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो, मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र। नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंनी घेतलं दर्शन, तर नंतर गोदातीरी महाआरती। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे उपस्थित। अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती। आरक्षण मिळाल्यावर आपण अयोध्येला येणार, जरांगेंचं रामाला साकडं। आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली। प्राणप्रतिष्ठेनंतर राज ठाकरे यांचं ट्विट। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ। चव्हाणांना 25 जानेवारीपर्यंत ताब्यात ठेवण्याचे ईडीला निर्देश, तर अटक बेकायदेशीर, सूरज चव्हाणांची हायकोर्टामध्ये याचिका। सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदेंना नोटीस। आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गटाच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर देण्याचे शिंदेंना निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।